नमस्कार, माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. ह्या ग्राउंडवरती मी 2 वर्षांनी आले, कंप्लीट 2 वर्षांनी. सुरुवातीचे व्हिडिओ मी ह्याच ग्राउंडवर केलेत आणि इथं मी यायचे व्यायाम करायला, रनिंगला. आता इथं रनिंगला चालले मी. मोठा असा इथं मोठं ग्राउंड आहे आणि इथं अकॅडमीची वगैरे मुलं रनिंगला येतात. तर मी इथं व्यायामाला आले आणि इथला परिसर आता सूर्य मावळतीला चालला आहे, त्यामुळं म्हटलं कसं पश्चिमेला तोंड करून व्हिडिओ काढूया, जेणेकरून नंतर फिल्टर करण्याचा काय विषय येत नाही. म्हणून मग तर चालता चालता म्हटलं एक व्हिडिओ आपण बनवू. आणि मी या ट्रॅकवरती आता चालत आहे. सकाळचा व्यायाम झाला की संध्याकाळचा थोडा वेळ इथं चालणं मौज असते. वेळ मिळाला तर नक्की व्यायाम करायचा. आणि सकाळचा माझा कंपल्सरी योगा असतो. संध्याकाळचं जरा म्हटलं वेळ आहे तर हा वेळ आपण स्वतःसाठी द्यायचा. असा हा ट्रॅक आहे इकडचा. ह्या ट्रॅकवरून असं गोल आहे, गोल रोड एकदम असा. आणि इकडं शेती वगैरे म्हणजे हा माळ म्हणते आम्ही ह्याला, तर माळ आहे हा. आणि इथं ज्या मुलांना भरती, मिलिटरी, पोलीस अशी भरतीला जायचं आहे ती मुलं इथं येतात रनिंगला, व्यायामाला. आंब्याचं इथं भरपूर म्हणजे जवळच्या जवळच आंबे दिसतात. बापरे, किती खाली एक आंबा खाली येतो बघूया, हाताला येतो. चिक आहे ना, चिक आहे. कावळ्यांची शाळा भरायला लागली आता. ती येतं बघायचं, पाणी प्यायचं चाललं. जवळ गेले की ते उडून जातात, म्हणून म्हटलं जरासं लांबूनच आपण. आणि हे आंब्याच्या झाडावरती पण आता कसं सणमुळं तर पक्षी कसे आपल्या घरट्याकडे परतीला लागतात. कावळ्याचं काय घरटं असतं का नाही माहीत नाही मला. कोकिळीच्या घरट्यात राहतो असं म्हणतात, नक्की स्टोरी माहीत नाही. इथं शेती आणि कावळ्यांची शाळा तिथं भरते. या झाडावरती भरपूर कावळे असतात. जर जुने कोण माझे सबस्क्रायबर असतील तर त्यांना माहिती आहे की इथं मी येऊन खूप व्हिडिओ बनवले. आणि कसं असतं यूट्यूबवर तुम्ही नवीन असताना भरपूर व्ह्यूज येतात, म्हणजे तुम्हाला धक्का बसेल एवढे व्ह्यूज येतात. आणि जसं तुमचं चॅनल मोनं होतं तसे व्ह्यूज घसरगुंडीला लागतात. असे माझा स्वतःचा अनुभव आहे. तर हा सगळा इथला परिसर दाखवते तुम्हाला. आता हा सूर्य अजून प्रखर आहे, त्यामुळं आपल्या ह्याच्यात वेळ असं हे होतं, हे म्हणजे फुटतो असा प्रकाश पसरतो कॅमेरा व्यवस्थित. जेव्हा हा लाल व्हायला सुरुवात होते तेव्हा कॅमेरात अगदी परफेक्ट दिसत असतो. समोर वस्ती दिसते तिथं मगाशी मला आल्या मोर दिसले, म्हणजे अगदी जवळून. तो अजून पण खेडेगावात तुम्हाला बैलगाडी आपण बघायला मिळते. हे बघा, रोडवरून बैलगाडी निघाली. आणि हे इथं चिलिंग सेंटर म्हणतात. इथं आमच्या इकडं चिलिंग सेंटर आहे गोकुळचं. तर काय होतंय, प्रकाशात धरला मोबाईल की छान म्हणजे हे येतो, पण जर असा फिरून उलट्या दिशेला घेतला की व्यवस्थित दिसत नाही. मक्याची कणसं खायला आले. किती कावळे तिथं तुम्हाला सगळीकडे कावळेच कावळे. भरपूर मोठ्या प्रमाणात कावळ्यांची संख्या आहे बरं. मागं पण मी यायची तेव्हा भरपूर कावळे असायची. या झाडाचा देखणपणा काय विचारायलाच नको. जसं आता पाऊस लागला, पाडवा जसं जवळ येईल तसं हे फुलं धरतात. आणि पानं नाहीच ज्याला, सगळीकडे फुलांनी असं गजबजून गेले. आपण कागदी गुलाब, कागदी फुलांचा अगदी फुलं केवढं भरले बघा. जरा जरी पाऊस पडून गेला ना एकदम छान दिसतं वातावरण. ह्याची गवताची, हो,
गवताचे वळी घालतात, इकडं वळी म्हणतात. आणि हे ह्याचं मक्याचं इथे वैरणच म्हणायची जनावरांची. हा एक रस्ता एका गावाला जातो. इकडं बऱ्यापैकी अडचणीचा भाग आहे आणि जास्त हे पण नाही. ही कसली फुलं त्याला लागतं मलाच माहिती आहे. फुलं वातावरण एकदम छान झाले. हवा बघितली ना किती लागते. हवेचं काय एकदम पोषक हवा थोडंसं मोठ्या प्रमाणात. कोणाचे जनावरांचे शेड वगैरे असतात, जनावर असतात. परत इथं ठेवलेलं साहित्य दिसते काय तरी शेणाची गार दिसते. हे गावातलेच आमच्या या बाजूने बघितलं तर जनावरांचा गोठा, जनावरं पण आहेत तिथं. अरे बापरे, कावळे आत पण काय खरं नाही. कावळ्यांचं कडबा कुट्टीची मशीन वगैरे दिसते. चला आता घरी जायचं. व्यायामाचा कंटाळा कधी येत नाही मला. व्यायाम किती पण करायला मजा येते उलट. आणि जर उद्याही चाले तर परत तिथल्या 2-4 गोष्टी अशा महत्त्वपूर्ण आहेत की तुम्हाला निश्चितच ह्या बघायला आवडतील. त्यांच्याविषयी ऐकायला पण आवडेल असे आहेत. आणि निसर्गाचं एक वेगळं रूप पण जरा मगाशी मी रस्ता दाखवला त्या साईडला बघायला मिळेल. कसं होते कावळ्यांची काव सारखं सुरूच. त्यामुळं एक आता तर मग हा छोटासा ब्लॉग मी बनवला. आता चालले मी घरी. थंड पाण्याची बाटली आणली जेणेकरून तहान लागली की घसा इतका कोरडा पडतो, मग चालणं पण मुश्किल होतं. चला मावळ तिला रंगाचा नाद नाही करायचा कोणी. इथंच उभा राहून मी 3 वर्षापूर्वी असेल व्हिडिओ केलेला, जेव्हा मी या ग्राउंडवरती बोलेरो गाडी शिकत होते. आणि असा एक व्हिडिओ त्याचं टायटल दिलेलं की कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. ती कविता होती आम्हाला. तसंच आता मला बरेच त्याच्यानंतर मी व्हिडिओ बनवले, तर आता नक्की आठवत नाही, पण शोधावं लागेल. पण असं कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा. कशी वाटली आजची सफर ते कमेंट बॉक्समध्ये जा आणि तुमची मतं, तुमचे अभिप्राय नोंद करा. धन्यवाद.